नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्या या व्हिडिओचं टायटल बघून तुमच्यासुद्धा मनामध्ये असंच आलं असेल ना की अरे सुहासने अगदी आपल्या मनातला मुद्दा ओळखलेला आहे. अहो मी खरंच विचार करतो आहे की देश पेटला आहे, त्या जंतर मंतरवर वातावरण तापलं आहे, झेंझी पूर्ण रस्त्यावर उतरलेले आहेत, तिकडं केंद्र सरकारमध्ये बैठकांवर बैठका चालल्या आहेत. आज दुपारी CJP म्हणजे कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठकसुद्धा झाली. त्यातल्या 2 मागण्या मान्य झाल्या. एक मागणी जी मुख्य मागणी आहे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, या एका मुद्द्यावर सगळं अडलेलं आहे. हे सगळं होतं आहे. राज्यांमध्ये आंदोलनं होत आहेत. पुण्यामध्ये आंदोलन पेटलं आहे, मुंबईमध्ये आंदोलन पेटलं आहे. आज शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरे तिरंगा आंदोलन करतायत. म्हणजे कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, फक्त एक तिरंगा, आणि त्या तिरंग्याच्या समोर येऊन धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शहरांमध्ये ही आंदोलनं होत आहेत. एवढं सगळं होतं आहे. अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत, सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. एवढंच कशाला, जरी सरकारच्या विरोधातलं हे आंदोलन असलं तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कॅमेऱ्याच्या समोर येऊन 2दा प्रतिक्रिया दिलेली आहे. ठीक आहे, त्यांना जी वाटते ती प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. पण एवढं सगळं घडतं आहे तरीही एकनाथ शिंदेंची एकही प्रतिक्रिया नाही आहे. मुळामध्ये प्रतिक्रिया जाऊ देत, एकनाथ शिंदे आहेतच कुठे, हाच जणू प्रश्न आपल्याला पडला आहे. कारण एकनाथ शिंदेंचे नाही म्हणायला 2 आमदार बोललेले आहेत त्याच्यावर. त्यांनी मग ते झेंझींच्या बाजूनी थोडं सरकारच्या बाजूनी अशा पद्धतीने त्यांची मांडणी त्यांनी केलेली आहे. पण एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया अजिबातच नाही. ज्या एकनाथ शिंदेंना गेल्या 1.5 ते 1.5 महिन्यामध्ये सातत्याने एकनाथ शिंदे TV ऑन केला की एकनाथ शिंदे दिसत होते. का दिसत होते? खासदार फोडणार, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन आमदार, ऑपरेशन नगरसेवक, ऑपरेशन खासदार. शेवटी खासदार फोडले. एकनाथ शिंदे सातत्याने बरं ते दिल्लीला जात आहेत, अमित शहांना भेटत आहेत, अमित शहांच्या पाया पडत आहेत, आशीर्वाद घेत आहेत. हे सगळं सातत्याने सुरू होतं आणि ते एकनाथ शिंदे अचानक गेल्या 8 ते 10 दिवस मी ऑब्झर्व करतो एकनाथ शिंदे गायब. बरं मी तुम्हाला सांगतो, याच्यावरचा मी व्हिडिओ केलेला होता, म्हणजे माझा शेवटचा व्हिडिओ जो होता तो हा होता एकनाथ शिंदेंवरचा, की एकनाथ शिंदे विठुरायाच्या दर्शनाला गेले पंढरपूरला आणि त्यानंतर ते तिकडनं दरेगावला गेले. तेव्हाच मी व्हिडिओ केला होता की एकनाथ शिंदे नाराज झाले आणि दरेगावला गेले. ते नाराज का झाले? तर अमित शहांनी एक तर ते भेटीला जाणार होते, ती भेटही त्यांची राहिली, म्हणजे भेटीला गेले नाहीत. आणि त्यातून महाराष्ट्राबाबतीतला जो संदेश आहे तोही त्यांना देण्यात आलेला आहे की पुढचे काही काळ महाराष्ट्राचा सगळा कारभार देवेंद्र फडणवीसच बघतील. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले, दरेगावला गेले. पण ते सगळं झालं ना, शेवटी राज्य तर थांबत नाही, राज्य तर चालूच आहे. मग अशा वेळेला इतकं सगळं राज्यामध्ये घडतं आहे, हे आंदोलन पेटलेलं आहे. आज तरुणाई रस्त्यावर उतरली आहे, त्यांना पोलिसांकडनं लाठ्याकाठ्या खाव्या लागत आहेत. हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे नाहीत आणि याचं खूप आश्चर्य वाटतं आहे. मी जेव्हा याचा विचार केला ना तेव्हा मला एकच वाटलं, काय आहे, एकनाथ शिंदेंची अडचण झालेली असावी. म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे त्यांना कसं झालं आहे, ना घर का ना घाट का, अशा पद्धतीची स्थिती झाली आहे का? किंवा ज्याला आपण म्हणतो की बोललं म्हणजे धरलं तर चावताय आणि सोडलं तर पळताय, अशा पद्धतीची अवस्था झाली आहे का एकनाथ शिंदेची? म्हणजे जर का आपण आंदोलनाच्या बाजूनी बोललो तर तिकडे अमित शहा डोळे वटारतील. जर आपण आंदोलनाच्या विरोधात बोललो तर झेंझी आपल्यावर नाराज होतील, तरुण पिढी आपल्यावर नाराज होईल, आपला मतदार येतो त्यामुळे तो नाराज करून आपल्याला चालणार नाही. अशी एक द्विधा अवस्था त्यांची झाली आहे का? म्हणून ते कोणतीच प्रतिक्रिया देत नाही आहेत का? हां, नाही म्हणायला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीमध्ये प्रतिक्रिया दिली, म्हणजे पत्रकारांनी त्यांना गाठलं आणि श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की होय, झेंझींच्या म्हणजे त्यांचा मुद्दा जो आहे, त्यांचं आंदोलन आहे, त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, पण सरकार या बाबतीमध्ये अगदी सकारात्मक विचार करत आहे. एवढं बोलून श्रीकांत शिंदे निघून गेले. पण एकनाथ शिंदे कुठे आहेत? म्हणजे मी सगळीकडे आता हा व्हिडिओ करण्याच्या आधी जरा जाणून घेतलं की ते आहेत कुठे नेमके. मुंबईत आहेत, दरेगावात आहेत
की दिल्लीमध्ये गेलेत की आणखीन कुठे गेलेत, पण तो काही पत्ता लागायला तयार नाही. का ठाण्यामध्ये आहेत, पण तो पत्ता काही लागत नाही आहे. एकनाथ शिंदे कारभारामध्येही कुठे दिसत नाही आहेत, प्रतिक्रियेमध्ये पण दिसत नाही आहेत. मुद्दा असा आहे की 6 खासदारांची फोडाफोडी करताना अगदी पुढच्या रांगेमध्ये असणारे एकनाथ शिंदे 4 वेळा त्याच्यासाठी दिल्लीला गेले, खासदारांच्या बैठका घेतल्या, गुप्त बैठका झाल्या, रात्रीतनं बैठका झाल्या. हे जमलं, बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला पटकन आठवलं त्यावेळेला, आत्ता मी विचार करत असताना, तुम्हाला आठवतं आहे पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर तिकडे जे आपले महाराष्ट्रातले काही पर्यटक अडकलेले होते, त्या पर्यटकांना आणण्यासाठी खरंच म्हणजे ती कामगिरी एकनाथ शिंदेंनी खूप उत्तम केली, त्याच्याबद्दल वादच नाही. विमान पाठवलं, विमानांमधनं त्या पर्यटकांना घेऊन आले, पण एवढ्यावर ते थांबले नाहीत. ते स्वतः पहलगामला गेले. तिकडे 2 दिवस त्यांनी मुक्काम केला. तिथल्या सगळ्या पर्यटकांना त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणलं, कामगिरी चांगली केली. पण पहलगामपर्यंत जाणारे एकनाथ शिंदे, या आंदोलनावर त्यांचं भाष्य नाही. या आंदोलनाच्या दरम्यान ते कुठे दिसत नाहीत. सोनम वांगचुक उपोषण करतायत. गेले 22 ते 25 दिवस त्यांनी उपोषण केलं. आजचा 26वा दिवस होता, पण बरं झालं रात्री 12:30 वाजता मध्यरात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं JP नड्डांच्या चर्चेनंतर. इतकं सगळं घडत असताना एकनाथ शिंदे काही समोर यायला तयार नाही. आता एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा अख्खा पक्ष 2022मध्ये फोडला. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की आम्ही उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि बाळासाहेबांचे विचार हे पुढे न्यायचे म्हणून आम्ही वेगळे झालेलो आहोत. आज बाळासाहेबांच्या विचारांवर तर ते पुढे नेत आहेत पक्ष. पण मग मला सांगा की आज जर का खरंच बाळासाहेब हयात असते, अगदी भारतीय जनता पार्टीबरोबर बाळासाहेबांच्या पक्षाची युती असती आणि आज एवढं जर का दिल्ली पेटलेलं आहे, आंदोलन पेटलेलं आहे, देशभरामध्ये संतप्त सगळं वातावरण आहे, तप्त वातावरण आहे, विद्यार्थी रस्त्यावर उतरतोय, त्या विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण होती आहे, काय वाटतं तुम्हाला? बाळासाहेब बोलले नसते? बाळासाहेब तेव्हा म्हटले असते युती गेली खड्ड्यात, पण सरकारचं डोकं आहे का ठिकाणावर? सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे, त्वरित निर्णय घ्या, हे तरी ठणकावलं असतं सरकारला. मग त्याच बाळासाहेबांचे विचार घेऊन आज एकनाथ शिंदे आपला पक्ष वाढवत आहेत, पक्ष चालवत आहेत. मग एवढं देशामध्ये आज वातावरण तापलेलं असताना एकनाथ शिंदेंकडनं कोणतीही प्रतिक्रिया नाही, याचं मला खूपच आश्चर्य वाटलं. तुम्ही म्हणलं ना, म्हणजे त्यांचं इकडे आड इकडे विहीर झालेली आहे. या बाजूनी बोललं तर अमित शहा डोळे वटारतील, त्या बाजूनी बोललं तर झेंझे नाराज होतील. यामुळे आणि त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे मला असंही वाटलं की आता कॅबिनेट रिशफल आहे. म्हणजे कॅबिनेटमध्ये आता काही मंत्र्यांची जे काम न करणारे मंत्री आहेत त्यांची हकालपट्टी होईल, जे नवीन आहेत त्यांचे नवीन चेहरे समोर आणले जातील आणि त्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार याची चर्चा आहे. आता आपण सरकारच्या विरोधात बोलायला गेलं तर कॅबिनेट मंत्रीपद हुकेल आपल्या मुलाचं, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं. जे दुसरं राज्यमंत्रीपद मिळणार आहे तेही कदाचित मिळणार नाही. अमित शहा नाराज होतील. बरं, अमित शहा नाराज झाले तर कसं चालेल? शेवटी संजय राऊत म्हणतात ना की हा पक्ष कोणी स्थापन केला आहे किंवा हा पक्ष कोणामुळे जन्माला आला किंवा हा पक्ष कोणामुळे बनला, तर तो अमित शहांमुळे बनलेला आहे. आणि तुम्ही बघा ना, आत्ता 6 खासदारांचे जेव्हा अधिकृत अध्यक्षांनी घोषणा केली की ते आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलेत, त्यानंतर एकनाथ शिंदे लगेच दिल्लीला गेले. 6 खासदारांच्या समवेत त्यांनी अमित शहांची भेट घेतली. तेव्हा अमित शहांचा आशीर्वाद त्यांनी घेतला पाया पडून. एवढं सगळं एकनाथ शिंदे करतात. गेल्या 1.5 महिना ते चर्चेत राहिले, कॅमेरावर राहिले, मीडियामध्ये सातत्याने समोर राहिले, बाईट देत राहिले, उद्धव ठाकरेंवर टीका करत राहिले. पण मग एवढं आज तरुणाईंवर पोलीस लाठीचार्ज करतायत. काही तरुण जखमी झालेले आहेत, काही गंभीर आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे. या नीट पेपर फुटी प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणीसाठी देश जणू काही रस्त्यावर उतरलेला आहे. अशी सगळी परिस्थिती असताना एकनाथ शिंदे कुठे आहेत हा प्रश्न मात्र नक्की मनाला पडतो आणि म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हीसुद्धा मला सांगा, माझा हा मुद्दा बरोबर आहे का, योग्य आहे का, तुम्ही देखील कळवा. आणि खरंच
एकनाथ शिंदे कुठे आहेत, तुम्हाला जरी सापडले, तुम्हाला जरी कळलं तरी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया नाही यावर तुम्हाला काय वाटतं आहे नक्की कळवा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.